Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सर्वांना शुभ सायंकाळ. It gives me great joy खूप आनंद होतो मला to draw you all closer to God, तुम्हाला सगळ्यांना देवाच्या जास्त जवळ आणून that all your prayers will be answered. की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या प्रार्थनांना उत्तर मिळावं. So every desire that you have tonight, आज रात्री जी काही इच्छा तुमच्या मनामध्ये आहे place it before the Lord ती देवासमोर ठेवायचे कोईन and expect great things from God. आणि देवाकडनं महान गोष्टींची आशा ठेवा. Praise God. आमेन. We'll open our Bibles to Exodus chapter 14 verse 13. निर्गमाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, please open to Exodus chapter 14 verse 13. निर्गम 14 आणि त्यातलं 13वं वचन जर तुमच्याकडे बायबल असेल तर कृपया सगळ्यांनी काढा. निर्गम 14:13. Fear not, stand still and see the salvation of the Lord, which he will show you today. निर्गम 14:13 मध्ये लिहिलंय, भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वराचे तारण जे तो आज तुमच्या करता करणार आहे ते पहा. Praise God. देवाला धन्यवाद. God is telling each one of you tonight, परमेश्वर आज तुम्हाला प्रत्येकाला सांगत आहे fear not, की भिऊ नका, just stand still तर केवळ शांत उभे राहा and see my salvation. आणि मी देतो ते तारण पहा. And that I'm going to show it tonight. आज रात्री मी ते तुम्हाला दाखवणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is a mighty God. परमेश्वर महान आहे. He can show you salvation even tonight. परमेश्वर आज रात्री सुद्धा तुम्हाला ते तारण किंवा ती मुक्ती दाखवू शकतो. Why does God say fear not? परमेश्वर का असं म्हणतो आपल्याला की तुम्ही भिऊ नका? Because fear is everywhere. कारण की भीती आज सगळीकडे आहे. Today fear has become the air the world breathes. आज भीती एक हवा झाली आहे ज्या हवेचा श्वास संपूर्ण जग घेत आहे. People fear the future. आज लोकांना भविष्याची भीती वाटते. People fear losing the jobs. लोकांना नोकरी माझी जाईल का काय अशी भीती वाटते. People fear sickness. लोकांना आजारांची भीती वाटते. People fear about bills. लोकांना बिल खूप मोठी मोठी येतात का काय अशी भीती वाटते. People fear about falling. आणि लोकांना पडायची भीती वाटते. Some even fear succeeding. काही लोकांना यशाची पण भीती वाटते. Fear is the new global epidemic and today it has gripped more hearts than ever before. तर भीती आजच्या जमान्यामध्ये एक सगळ्यात मोठी महामारी आहे आणि रोग आहे की ज्या रोगाने आणि महामारीने जास्तीत जास्त लोकांच्या हृदयाचा ताबा घेतलेला आहे. Fear does not need passport. आणि भीती यायला पासपोर्ट लागत नाही. Fear does not need any visa. भीतीला विजा लागत नाही. Fear just walks through walls. आणि भीती भिंतीतनं सुद्धा चालून येते. Fear walks through your phones. भीती तुमच्या फोनद्वारे तुमच्या मनात येते. Fear just walks with bad news. आणि भीती वाईट बातमीतनं येते. Fear walks through even social media. भीती सामाजिक या सोशल मीडियावरनं येते. Fear also speaks to you in midnight आणि dreams. भीती मध्यरात्रीच्या पडलेल्या स्वप्नांमधून सुद्धा येते की असं काहीतरी स्वप्न पडलं आणि मी घाबरले. Fear just attacks your minds. म्हणजे काय की भीतीचा हल्ला तुमच्या मनांवर होत राहतो. What if something goes wrong? की काहीतरी चुकीचं घडलं तर, What if I cannot make it? आणि मला नाही जमलं तर, What if the worst happens? अगदी वाईटच काहीतरी झालं तर, And just like that, peace disappears. आणि मग असं एक चुटकीसरशी आपल्यातली शांती निघून जाते. Today, fear is the number one killer in the whole world. आज भीती म्हणजे नंबर 1 वरचा लोकांना ठार मारणारा आजार आहे. Fear is killing people left and right. आज भीती डावीकडनं उजवीकडनं लोकांना ठार मारत आहे. Fear is killing their joy. आज भीती लोकांमधला आनंद ठार मारते. Fear is killing their peace. आज भीती लोकांची शांती ठार मारते. Fear is killing their courage. आज भीती लोकांमधला धीर धाडस सगळ्याला ठार मारते. Fear is a killer of opportunities. आणि भीती लोकांची आलेली संधी मारून टाकते. Fear is killing relationships. आज भीती लोकांची नाती मारून टाकते. Fear is killing your dreams. आज भीती तुमच्या स्वप्नांना साकार होऊ देत नाही तर मारून टाकते. Fear is disturbing your mind. आणि भीती तुमच्या मनांना विचलित करते, डिस्टर्ब करते, सुचत नाही, कळत नाही. Fear is killing your bodies. भीती तुमच्या शरीरांना ठार मारते. And doctors say आणि मग डॉक्टर म्हणतात many diseases start with stress and fear. या दडपणामुळे, टेन्शनमुळे, दबावामुळे, स्ट्रेसमुळे, भीतीमुळे तुम्हाला हे सगळे आजार झालेत. Your mind panics. आणि तुमचं मन गोंधळायला लागतं, घाबरायला लागतं. Your body reacts. आणि मग शरीर तुमचं त्याला एक प्रतिसाद द्यायला लागतं. Your heart races faster. प्रतिक्रिया करायला लागतं. हृदय धड करतं. It races faster than your phone batteries. आणि मग तुमच्या ज्या बॅटरीज आहेत त्याच्यापेक्षाही जास्त धडाधड ते हृदय जायला लागतं. Fear is not just a feeling. आणि
भीती एक भावना नाहीये फक्त. Fear is a killer. भीती एक ठार मारणारी बाब Fear आहे is a thief. आणि भीती चोर आहे. Bible says बायबल म्हणतं in John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला, लोकांना ठार मारायला आलेला आहे. And fear is one of the thief's best weapons. आणि भीती या चोराचं एक सगळ्यात चांगलं शस्त्र आहे. Everyone is gripped with fear. सगळ्यांना भीती वाटते. सगळ्यांच्या मनात कसली ना कसली भीती बसलेली आहे. Fear about tomorrow. उद्याची भीती वाटते. Fear about the children's future. मुलांच्या भविष्याची भीती वाटते. मी जगीन का? माझं काय होईल? माझ्या मुलांचं काय होईल? But पण there is one power एक सामर्थ्य आहे that fear is afraid of, की ज्या सामर्थ्याला भीती घाबरते, and that is God's आणि ते power. सामर्थ्य देवातलं सामर्थ्य. Praise God. देवाला धन्यवाद. Fear bows down when God stands up. देव जेव्हा सरळ ताठ उभा राहतो तेव्हा भीती नमते. Praise God. देवाला धन्यवाद. When God enters the room, परमेश्वर जेव्हा खोलीत प्रवेश करतो fear exits the back door. तेव्हा भीती मागच्या दाराने निघून जाते. You don't overcome fear by being strong. आणि भीतीला तुम्ही बलवान बनून तोंड नाही देऊ शकत. You overcome fear by belonging to a strong God. ते एका बलवान देवाच्या मालकीचे होऊन तुम्हाला भीतीला तोंड देता येईल आणि विजय घेता येईल. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं in 1 John 4:8, 1 योहान 4 अध्याय 8 वचन, perfect love drives out all kinds of fear. परिपूर्ण प्रीती सर्व भीती घालवते. Praise God. देवाला धन्यवाद. Let me tell you, एक सांगतो, when you stand still, जेव्हा तुम्ही शांत उभे राहाल God will stand for you. तेव्हा देव तुमच्या बाजूने उभा राहील. You are never defenseless, आणि कधी कधी असं नसतं की तुमचा बचाव करणारा कोणी नाही. because कारण you are covered by heaven. स्वर्गाने तुम्हाला झाकलेलं आहे. You are covered by God. स्वर्गाचा तुम्हाला पाठिंबा आहे. देवाने तुम्हाला झाकलेलं आहे. You are never helpless. आणि कधी तुम्ही निसहाय्य लाचार नसता. You are held by God. देवाने तुम्हाला धरलेलं So असतं. trust in God. म्हणून देवावर विश्वास ठेवा Take God everywhere you go, आणि जिथे कुठे जाल तिथे देवाला घेऊन जा. and fear will never stand by म्हणजे you. भीती कधीही तुमच्या बाजूनं फिरकणार सुद्धा नाही. Praise देवाला God. धन्यवाद. God does remove the fear whenever you want, आणि जेव्हा केव्हा तुमची इच्छा असते तेव्हा देव तुमच्यातनं ती भीती काढतो. but पण for that you have to look to God. त्याच्यासाठी तुम्हाला देवाकडे पाहावं लागेल. And when you look to God, आणि जेव्हा तुम्ही देवाकडे पाहाल He will replace your fear with His supernatural peace. तेव्हा देव काय करेल की देव त्या भीतीच्या जागी त्याची अलौकिक शांती तुम्हाला देईल. आमेन. Amen. ज्या शांतीच्या शोधात आज संपूर्ण जग आहे. The presence of God destroys the presence of fear. देवाचा सहवास भीतीच्या सहवासाला ठार मारतो, नाश करतो. Fear always whispers, आणि भीती नेहमी कानात येऊन कुसबुसते what if? की असं झालं तर, What if? नाही पण तसं झालं तर. But God declares, पण देव घोषित करतो, I am that I am. काही जरी झालं तरी मी जो देव आहे तो देव आहे. I am your God. मी तुझा देव आहे. I am your Savior. मी तुझा तारणारा I आहे, am your मुक्तिदाता आहे. protector. मी तुझा संरक्षण करताय. I am your healer. मी तुझा आरोग्यदाता I आहे. am your refuge and strength. मी तुझा आश्रयस्थान आणि तुझी ताकद A आहे. very present help in times of trouble. संकट समयी मी तुझी तात्कालिक मदत आहे. And when God says that, आणि जेव्हा देव असं म्हणतो fear loses its voice. तेव्हा मग भीतीचा आवाज निघून जातो. Praise God. देवाला धन्यवाद. Let your talk be faith talk. तसं तुमचं जे बोलणं आहे ना बेटा, ते विश्वासाचं बोलणं असू दे. Look to God and you will have a faith talk. देवाकडे बघा म्हणजे तुमच्या तोंडातनं सुद्धा विश्वासाचं बोलणं बाहेर पडेल. Look to the world, you will have fear talk. जगाकडे पाहायला लागलात तर तुमच्या तोंडातनं नकळत भीतीचे शब्द आणि भीतीचे बोल बाहेर येतील. But when you look to God, पण जेव्हा तुम्ही देवाकडे पाहाल you will have faith talk. तेव्हा विश्वासाचं बोलणं तोंडातनं बाहेर पडेल. And when faith begins to speak, आणि विश्वास जेव्हा बोलायला लागतो things start changing in your life. तेव्हा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बदलायला लागतात. Praise God. देवाला धन्यवाद. Trust is the hand that holds heaven's power. विश्वास असा हात आहे जो स्वर्गातल्या सामर्थ्याला धरतो. Praise God. आमेन. Fear says, भीती म्हणते you can't do it. तुला नाही करता येणार. Trust says, विश्वास म्हणतो my God can do it. माझा देव करू शकतो. मला जमणार नाही, माझ्या देवाला जमेल ना. And when you trust God fully, आणि जेव्हा तुम्ही अशा रीतीने संपूर्ण देवावरती विश्वास ठेवता even the demons tremble. मग सैतान भूत दुरात्मे सुद्धा तुमच्या समोर थरथरतात. And even the great mountains move. आणि मोठे मोठे डोंगर सुद्धा हलतात.
Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 41 verse 10, यशा 41 त्यातलं 10वं वचन, see the promise of God. देवाने दिलेलं अभिवचन आहे, ऐका सगळ्यांनी. Do not be afraid, देव म्हणतो त्या जागी की भिऊ नका, because I am with you. कारण मी तुमच्या सोबत आहे. Do not be discouraged, नाराज होऊ नका, because I am your God. कारण मी तुमचा देव आहे. I will make you strong. मी तुम्हाला बलवान करी, I will help you. मी तुम्हाला सहाय्य करी, I will hold you with my powerful right hand. माझ्या सामर्थ्यवान उजव्या हाताने मी तुम्हाला धरीन. Praise God. देवाला धन्यवाद. Yes, it is given in the Bible. बायबल मध्ये लिहिलेलं आहे बरं का It हे. is God speaking to देव you. बोलत आहे तुमच्याशी. God's presence always removes fear. देवाचा समास नेहमी आपल्यातून भीती काढून टाकतो. You are never alone in your fight. आणि मग कधीही तुम्ही तुमच्या युद्धांमध्ये एकटे नसता. God backs you. देवाचा तुम्हाला पाठिंबा असतो. That's why take God wherever you go. आणि म्हणून तुम्ही जिथे कुठे जाल तिथे देवाला घेऊन जा. Accept God in your life. आणि आपल्या जीवनामध्ये देवाला स्वीकारा. And when God lives inside of you, आणि देव जेव्हा तुमच्या आत जगायला येतो, your fear will always live outside of you. मग भीती तुमच्या बाहेर जगायला लागते आणि देव आत जगायला लागतो. Praise God. देवाला धन्यवाद. Believing God देवावर विश्वास ठेवा will turn impossible situations into divine appointments. आणि देवावरती विश्वास ठेवून अशक्य परिस्थिती दैवी नेमणुकीत बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. Some of the greatest men in history fell, इतिहासातले कितीतरी महान महान लोक पडले, not because the problem was big, त्यांना काहीतरी मोठ्या समस्या झाल्या म्हणून नाही, but because they only trusted people. पण त्यांनी केवळ लोकांवरती विश्वास ठेवला म्हणून ते पडले. I can show you some of the weakest people. मी तुम्हाला अगदी दुबळे लोक पण दाखवू शकतो. They stood. ते उभे राहिले. Why? का? Not because the problem was small, आणि त्या दुबळ्या लोकांच्या समस्या लहान होत्या म्हणून ते उभे राहिले असं नाही, but because they trusted on God. पण त्या दुबळ्या लोकांनी, अशक्त लोकांनी देवावर विश्वास ठेवला म्हणून ते उभे राहिले. Praise God. देवाला धन्यवाद. And the Bible shows us आणि बायबल आपल्याला दाखवतं those who waited on God, ज्या माणसांनी देवाचरणी वाट पाहिली, those who leaned on God, आणि जी माणसं देवाचा आधार घेऊन जगली, those who stood before किंवा God, जी माणसं देवासमोर उभी राहिली, those who trusted on God, ज्या माणसांनी देवावर विश्वास ठेवला, they came out of raging fires त्या सगळ्या आगीतनं ते बाहेर पडले. without the smell of smoke. आणि अजिबात त्यांच्या अंगाला धुराचा वास नाही, आगीचा वास नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Bible tells us बायबल आपल्याला सांगतं there was this small nation called Israel. एक छोटासा देश आहे इस्रायल नावाचा. Before they could form into a nation, आणि इस्रायल हा देश अस्तित्वात येण्या अगोदर hundreds of years back, शेकडो वर्षांपूर्वी they were in Egypt. ही जी इस्रायली माणसं आहेत ती सगळी मिस्र देशात होती. For hundreds of years they were working there as slaves. शेकडो वर्ष ही सगळी इस्रायली माणसं मिस्र देशात म्हणजे इजिप्त मध्ये गुलाम म्हणून काम करायची. They worked under cruel taskmasters. अतिशय महाभयानक अशा कडक मुकादमांच्या हाताखाली त्यांना कामं करायला लागायची. They labored day and night दिवस रात्र त्यांना मेहनत करायला लागायची. with little or no pay. आणि मग काही मिळायचं तर नाहीच, म्हणजे पगारही फार थोडा. Their sons were killed at birth. त्यांच्या मुलांना जन्माच्या वेळेलाच ठार मारलं जायचं. Their daughters were raised in fear. त्यांच्या मुलींना भीतीमध्ये वाढवलं जायचं. They were beaten up. त्यांना मारलं जायचं, मारायचं. They were used. त्यांना मारायचे, त्यांना वापरायचे. They were cheated. इस्रायली लोकांना इजिप्त देशामध्ये काय वागणूक मिळायची मी तुम्हाला सांगतोय. त्यांना फसवलं गेलं, त्यांना मारलं, They were tortured. त्यांचा छळ केला, They were abused. मुलांचा छळ केला, त्यांची निंदा नालस्ती झाली, त्यांचा पहिला मुलगा मारून टाकला, मुली भीतीत मोठ्या झाल्या. They were even skinned alive. आणि अगदी म्हणजे जिवंत सुद्धा त्यांच्या कातड्या सोललेल्या आहेत. गाजर आणि काकड्या सोलतो तसं. And Israel tried everything to escape. आणि इस्रायलने सगळे प्रयत्न केले की या मिस्र देशातनं, इजिप्त देशातनं आपल्याला सुटका मिळावी, But they could not escape. पण इस्रायली लोकांना काही मिस्र देशातनं सुटका मिळेना. Because the power of Pharaoh was very strong. कारण फारो राजा ना, मिस्र देशाचा राजा फारो राजा, तो फारो राजा फार बळकट होता. When life feels inescapable, तसं जेव्हा आयुष्य आपल्याला असं वाटायला लावतं की बस आता तर मला काही सुटका नाही, सुटकेचा मार्ग नाही, God begins His greatest work. तेव्हा देव त्याचं महान कार्य त्याच वेळेला आपल्या सुरू करतो. When you feel there is nobody to help you, जेव्हा तुला असं वाटायला लागतं की बापरे मला मदत करणारं कोणीच नाहीये, God begins His greatest work. देव त्याचं महान कार्य तेव्हाच तुझ्यामध्ये चालू करतो. When you feel you are at your lowest point of आणि life, जेव्हा तुला असं वाटतं की मी आयुष्यामध्ये सगळ्यात खालच्या बिंदूला घसरलोय, God begins His great work. देव त्याच वेळेला तिथेच त्याचं महान कार्य तुझ्यात सुरू करतो. Wherever you are, जिथे कुठे तू आहेस, my God will begin His work. माझा देव तिथे येऊन तुझ्या जीवनात कार्य सुरू करेल. Salvation will be yours. तारण तुझ्या मालकीचं होईल. Praise God. मोक्ष मुक्ती ज्याला म्हणतात तो तुझ्या मालकीचा होईल. Bible says बायबल म्हणतं in Exodus 2:20
23. निर्गमचा दुसरा अध्याय 23वे वचन. Then they cried out to God, मग या इस्रायली लोकांनी देवाचा धावा केला. and God heard their cry. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. Praise God. देवाला धन्यवाद. When you cry out to God जेव्हा तुम्ही रडून देवाचा धावा करता, in your mess, तुमच्या सगळ्या in बरबादीमध्ये, your suffering, तुमच्या सगळ्या त्रासांमध्ये, God will hear your cry. तेव्हा देव रडून केलेल्या तुमच्या प्रार्थनेला ऐकतो. Every house in Israel cried, आणि इस्रायल मधलं प्रत्येक घर, प्रत्येक परिवार रडत होता Lord help us. आणि म्हणत होता की देव बाप्पा आम्हाला मदत कर. We have no strength, का Lord. आता आमच्यामध्ये ताकद राहिली नाही हा सगळा छळ If सोसायची. you don't help us, आणि जर तू आम्हाला मदत केली नाही we will die here. तर आम्ही सगळेच्या सगळे इथे या मिसर देशातच मरण पावणार आहोत. And God raised one man. आणि मग देवानी काय केलं, एक माणूस त्यांच्यात उभा केला. His name was Moses. त्याचं नाव होतं मोशे. God said, देव बोलला, Moses, मोशे, through you I will deliver my people out of the house of bondage. मी ठरवलंय तुझ्याद्वारे माझ्या लोकांना मी या बंधनातनं, या दास्यगिरीतनं बाहेर काढणार आहे. But they were in bondage for 400 years. पण 400 वर्ष ही इस्रायली लोक मिस्र देशामध्ये गुलाम म्हणून होती Nobody could deliver आणि them. कोणी त्यांना सुटका देऊ शकलं नाही. Yet God has the power of deliverance. तरी देवामध्ये सामर्थ्य आहे सुटका द्यायचं. By his mighty hand he will deliver. देव त्याच्या महान वरद हस्ताने तुम्हाला सुटका देईल. What did God do? देवाने मग काय केलं? God sent 10 plagues into Egypt. देवाने त्या मिस्र देशावर 10 पीडा पाठवल्या. Pharaoh became fed up. आणि मग फारो राजा कंटाळला की हे काय आहे. He was frustrated. तो कंटाळला, वैतागला. He was broken. फारो राजा तुटला फुटला. And he was defeated. फारो राजा पराजयी झाला. And in one single day, आणि एका दिवसात 6 lakhs of Israelites, 6 लाख इस्रायली माणसं they walked out of Egypt free. मिस्र देश सोडून अगदी मुक्त आणि आझाद अशी बाहेर निघाली. God delivered 6 lakhs people. देवाने 6 लाख लोकांना एका दिवसात सुटका दिलेली आहे. That is my God. हा असा माझा देव आहे. That is the God I serve. त्या देवाची सेवा मी करत आहे. That is the God I love. आणि त्या देवावर माझं प्रेम बसलंय. That is the God I look to mercy. त्या देवाकडे मी दयेसाठी पाहत जगतो. That is the God I speak about his faithfulness. आणि त्या देवाच्या विश्वासूपणाविषयी मी बोलतो. Deliverance in one day. एका दिवसात सुटका 6 लाख लोकांना. No country on earth has ever seen such a mass exodus at one time. जगातल्या कुठल्याही देशाने एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला एका दिवसात एका वेळेला निर्गमन करताना म्हणजे सुटका पावताना पाहिलेलं नाही. This was no magic. आणि ही काही जादू नाही. This is not mythology. आणि ही काही दंतकथा नाहीये. This is true story. ही खरी कथा आहे. खरी True story of Israel. खरी कथा आहे इस्रायलची. इस्रायल देश तत्पश्चात प्रस्थापित झाला. True story of Egypt. आणि मिस्र देशाची सुद्धा ही खरी कथा आहे. And above all, true story of my God. आणि त्याहूनही जास्त ही माझ्या देवाची खरी कथा आहे. ही दंतकथा नाहीये. But when they came out, मग जेव्हा ही इस्रायली लोक बाहेर आली, the enemy never gives up easily. शत्रू सहजासहजी तर हार मानत नाही. Let me tell you, एक सांगतो, once you are blessed, एकदा तुम्हाला आशीर्वाद मिळाला don't say now I will not come for Saturday की blessing meeting. त्याच्यानंतर असं म्हणू नका की माझं काम झालं, मला आशीर्वाद मिळाला, आता काय मी शनिवारच्या सभेला जाणार नाही. The devil will not leave you. सैतान तुम्हाला सोडणार नाही. He does not give up easily. आणि सैतान हार मानत नाही सहजासहजी. And as Israel walked through the desert, आणि मग इस्रायल जसं मिस्र देशातनं बाहेर पडलं, रानात चालायला लागलं, Bible says, म्हणजे इस्रायली लोक, तसं बायबल म्हणतं, Pharaoh suddenly said, फारो राजा अचानक म्हणाला what have I done? की मी हे काय केलं. I sent them out. मी कसं काय या इस्रायली लोकांना गुलामगिरीतनं सोडून दिलं. I want them back. मला ही माणसं परत पाहिजेत. Fear and pride woke up inside him. म्हणजे त्याच्यामध्ये एक भीती आणि गर्व परत आला. The devil whispered in his ear. सैतान त्याच्या कानामध्ये येऊन बोलला. And what did he do? मग फारो राजाने काय केलं. Pharaoh took his fastest chariots. फारो राजाने त्याचे अतिशय वेगवान असे सगळे रथ बाहेर काढले He took his strongest horses आणि बलवान असे घोडे काढले and took his most violent soldiers आणि त्याचे अतिशय हिंसात्मक असे सैनिक होते ते घेतले and rushed after God's आणि people. जो तो गेला त्या देवाच्या लोकांच्या, इस्रायली लोकांच्या मागे. Israel tried to run. मग इस्रायली लोक धावायचा प्रयत्न करत होते की फारो परत आपल्या मागे आलाय. They turned back and they saw the horses coming against कारण them. त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर त्यांना दिसलं की घोडेस्वार आणि रथ हे सगळं आपल्या मागे येत आहे. But they were trapped. पण मग ते जाळ्यात अडकल्यासारखे झाले In front of them was the Red Sea. आणि त्यांच्या समोर होता तांबडा समुद्र. Besides them were the huge mountains. त्यांच्या आजूबाजूला दोन्हीकडे होते मोठे मोठे डोंगर. And they couldn't climb the mountains. आणि डोंगर तर त्यांना चढता येणार नाही. And behind them आणि त्यांच्या पाठीमागे was the mighty Egyptian army. हा फारो राजा आणि त्याचं मिस्री सैन्य, महान सैन्य आलेलं होतं. आता काय करणार, चारी बाजूने हे इस्रायली लोक जाम. Every direction looked impossible. आणि प्रत्येक दिशेकडे त्यांना असंच वाटलं की आता हे अशक्य आहे.
Every path looked blocked. प्रत्येक मार्ग त्यांना असा ब्लॉक झालेला दिसला की आता आपली काही ह्याच्या पलीकडे आता आपण सुटणार नाही. And they panicked. आणि मग ते गोंधळले, Fear took over. मग भीती वाटायला लागली, Worry took over. टेन्शन आलं, Just like many people today. जसं आजच्या अनेक लोकांना येतं. In our trials, आपल्या in समस्यांमध्ये, our troubles, आपल्या त्रासांमध्ये we are shaken. आपण हादरतो. We become nervous. आयुष्यात असं काही झालं तर आपण नाराज होतो, नर्वस होतो, We उदास are होतो angry. आणि आपल्याला राग येतो, We are confused चिडचिड व्हायला लागते, आपण गोंधळतो and upset over every little thing. आणि लहान लहान गोष्टींवरती मग नाराज व्हायला लागतो, लहान लहान गोष्टीवर चिडायला लागतो. A person who has not touched God, ज्या एखाद्या माणसाने देवाला कधी स्पर्शच केलेला नाही, he reacts to everything तो प्रत्येक गोष्टीला अशीच प्रतिक्रिया करतो, कारण देवाशी त्याचा काडीचा संबंध नाही, because he trusts in himself. कारण त्याचा स्वतःवर विश्वास आहे ना, देवावर नाही. And so Israel cried out. आणि म्हणून इस्रायली लोक परत देवाकडे रडून धावा करायला लागली They cried out to Moses. आणि त्यांनी मोशेकडे सुद्धा रडून धावा केला. What do we do now? मोशे त्यांचा लीडर होता. मोशेला ते म्हणाले, आम्ही काय करायचं, We are dead. आता आम्ही मेलो. Moses also cried out to God. मग मोशे सुद्धा रडून देवाचा धावा करायला लागला की Oh हे सगळं God, help us. आम्हाला मदत कर दे बाप्पा, हे असं कसं सगळं झालं, What shall I do? आता मी काय करू, पुढे समुद्र आहे, मागे सैन्य आहे, दोन्ही बाजूने डोंगर आहेत. And God replied. आणि देवाने त्याला उत्तर दिलं. God said, देव त्याला म्हणाला, Moses, मोशे why are you crying? तू कशाला रडतो, Get up. तू उठ, Take the rod that is in your hand जी छडी तुझ्या हातात आहे ती घे and stretch it over the Red Sea. आणि त्या तांबड्या समुद्रावरती ती छडी उगार. Moses got boldness मोशेमध्ये धाडस आलं and he stood up. आणि मोशे उभा राहिला. He took the rod, मोशेने छडी घेतली placed it before the Red आणि Sea, तांबड्या समुद्रावर अशी उगारली and he told the people, आणि लोकांना म्हणाला, fear भिऊ not, नका, stand still शांत उभे राहा and see the salvation of the Lord. आणि देव देतो ते तारण बघा. That salvation which he will show you ते tonight. तारण आज रात्री देव तुम्हाला दाखवेल. जी सुटका आज रात्री देव तुम्हाला दाखवेल. And as he lifted up the rod, आणि जसं त्याने छडी उगारली, the waters saw, पाण्याने पाहिलं the sea trembled, आणि समुद्र हादरला and the Red Sea split into two. आणि तांबडा समुद्र दुभंगला. It split wide open. असा दुभंगला की मध्ये रस्ता तयार झाला. Bible says बायबल म्हणतं in Psalm 66 verse 6, स्तोत्र 66 त्यातलं 6वं वचन, God turned the sea into dry land, देवाने समुद्राला कोरड्या जमिनीत बदलले and they went through the flood on the foot, आणि मग ते पायाने चालून गेले त्या जमिनीवर and there we did rejoice. आणि मग तिथे त्यांनी आनंद केला. Praise God. देवाला धन्यवाद. Israel walked that day through on dry ground. इस्रायली लोक त्या दिवशी तो तांबडा समुद्र दुभंगल्यानंतर कोरड्या जमिनीवर चालून पार गेले. No mud, no mess, माती नाही, चिखल नाही, no काही नाही, delay. उशीर नाही. बोला. But see, Israel did what many Christians or believers do today. इस्रायली लोकांनी तेच केलं जे अनेक बिलीवर लोक किंवा ख्रिश्चन लोक आज करतात. They said, okay God, ते म्हणाले, ठीक आहे देव बाप्पा, you opened the sea, तू आमच्यासाठी तांबडा समुद्र तर उघडला, but what about Pharaoh and his army? आता फारो आणि फारोचं सैन्य आमच्या मागून येतंय, त्याचं काय? Say, Huh? we want God to deal every one of our problems. आपलं कसं असतं, देवाने माझे सगळे त्रास काढले पाहिजे, सगळे एकूण एक सगळे. He removed me from debts, now he has to remove me from sickness. हो ना, देवाने माझं कर्ज काढलं, आता देवाने माझे आजार काढावेत. And after he removes us from sickness, we want a house, देवाने माझे आजार काढले, आता देवाने मला घर द्यावे, we want promotion. देवाने आता मला बढती द्यावी. Say, काय नको असतं आपल्याला, आपली यादी कधी संपते का? so also तसं Israel's list never emptied. इस्रायली लोकांची यादी सुद्धा कधी संपली नाही. God said, देव म्हणाला, okay, watch out now. ठीक आहे, तुम्ही बघा आता मी काय करतो. He allowed the Egyptians to enter the water. आणि मिस्री लोकांना त्याने पाण्यात यायची परवानगी तर दिली. And when every chariot, every horse, every soldier was in the middle of the sea, आणि जेव्हा संपूर्ण मिस्री सैन्य, त्यांचे रथ, घोडेस्वार, सगळे सैनिक जेव्हा त्यात आले, त्या पाण्यात आले, God brought the waters back. म्हणजे त्या कोरड्या जमिनीवरती आले, सगळेच्या सगळे आत आले आणि देवाने दुभंगलेला समुद्र परत जोडला, म्हणजे बुडाले. And that army that terrified Israel for 400 years, आणि 400 वर्ष हे जे सैन्य मिस्र देशातलं इस्रायली लोकांना घाबरवत होतं, they drowned before their ते eyes. सगळेच्या सगळे इस्रायली लोकांच्या समोर त्या पाण्यात बुडले. To this day, आजच्या दिवसापर्यंत both nations still exist. दोन्ही देश अजूनही आहेत. इजिप्त नावाचा नकाशावर देश आहे, इस्रायल नावाचा पण आहे. दोन्ही देश अजूनही आहेत. Egypt is still on the map. इजिप्त देश अजूनही नकाशावर आहे. Israel also is still on the map. इस्रायल देश सुद्धा अजूनही नकाशावर आहे. जगाचा नकाशा कधी बघा. That map of Israel, we should have been wiped out
तो in the इस्रायल Red Sea still stands today for the glory of God. तो इस्रायल देश जो त्या तांबड्या समुद्रामध्ये हजारो वर्षांपूर्वी बुडून संपून जायला हवा होता, तो आज देवाच्या गौरवासाठी अजूनही उभा आहे. Praise God. इस्रायल Ask any Jew today. कुठल्याही इस्रायलमध्ये यहुदी समाज म्हणजे यहुदी लोक राहतात, त्या कुठल्याही यहुदी माणसाला विचारा, And they will say, यहुदी माणूस म्हणेल, yes, हो God divided the Red Sea for us. आमचा हा इतिहास आहे, आमच्यासाठी देवाने तांबडा समुद्र दुभंगलेला आहे, We live आम्ही जगलो because God saved our कारण forefathers. देवाने आमच्या पूर्वजांना वाचवलं. आमेन. Praise God. कुठल्याही यहुदी माणसाला विचारा, ते तुम्हाला सांगतील. Trust turns grasshoppers into giants. विश्वास काय करतो, नागतोड्यांना सुद्धा मोठं धिप्पाड राक्षसी करून उभं करतो. Praise God. आमेन. He turns storms into stepping stones. आणि वादांना पुढे जायची एक पायरी बनवतो. See, trust is not a feeling, it is a decision. विश्वास एक भावना नाही बेटा, विश्वास निर्णय आहे. When you trust God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल when you decide to trust God, आणि जेव्हा निर्णय घ्याल की नाही मी आता देवावर विश्वास ठेवणार आहे, fear has no seat at your table. मग भीतीला तुमच्या मेजापाशी जागाच नसते, कारण मी विश्वास ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. आता काही घडो. And so when you believe God, आणि अशा रीतीनं जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, the battle shifts from your hands to God's hand. मग युद्ध तुझ्या हातातनं देवाच्या हातात जातं. When you believe, तू जेव्हा विश्वास ठेवतो, then the battle shifts from your hands to God's hand. मग तुझी जीवनी युद्ध तुझ्या हातातनं निघून देवाच्या हातात जातात. Amen. ते आपल्यासाठी नेहमी चांगलं. You don't fight fear with bare hands. आणि तुम्ही मोकळ्या हाताने भीतीशी लढायला जाऊ नका. You fight fear with faith. भीतीशी लढायचंय, देवावरच्या विश्वासाने लढा. Faith in God. देवावरच्या विश्वासाने त्या भीतीला लढा, मोकळ्या हाताने नाही, नाहीतर हराल आणि परत याल. Fear is always loud, भीती नेहमी जोरातच येते, but my God is louder. पण माझा देव त्याहूनही जोरात येतो. भीती नेहमी जोरात येते, माझा देव त्याहून जोरात येतो. The same God who opened the Red Sea for Israel, ज्या देवाने इस्रायली लोकांसाठी तांबडा समुद्र दुभंगला, He's alive तो देव जिवंत आहे and He's here. आणि आज तो इथे आहे. He's ready to help you. आज तो तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे. So do not lose hope. मग अजिबात आशा नाही सोडायची बेटा. Yes, the devil is releasing his anger, हा, सैतान त्याचा राग उघडा करत आहे. his confusion, his destruction, सैतानाकडनं त्याचा राग, त्याचा नाश, त्याचा गोंधळ सगळं आपल्याकडे पाठवतो, because he knows his time is short. कारण सैतानाला माहितीये की त्याची वेळ फार कमी आहे आता. But पण my God is a conqueror, माझा देव मात्र महाविजयी आहे, साम्राज्य करताय. and you will overcome everything in your आणि life. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर मात कराल. Many of you are facing strange attacks, आणि तुमच्यातल्या अनेक लोकांना ना अनेक अशा अनोळखी आणि विचित्र हल्ल्यांना तोंड द्यायला लागतंय. physical attacks, शारीरिक हल्ले होत आहेत, emotional attacks, भावनिक भावुक हल्ले होत आहेत, spiritual attacks, आध्यात्मिक हल्ले होत आहेत. day and night. दिवस आणि रात्र The devil is after you. सैतान तुमच्या मागे हात धुवून लागलाय. But listen, people, पण ऐका सगळ्यांनी, इथपासून गेट पर्यंत आणि इथून वरपर्यंत सगळ्यांनी कान उघडून ऐका. you are not meant to live helpless. तुम्ही असं निस्सहाय्य लाचार जगण्यासाठी बनलेले नाही. You are not left to live defenseless. तुम्हाला हे असं माझा कोणी बचावच करणारा नाही असं उघडं जगायला बनवलेलं नाही. You are meant to see God. देवाला पाहायला तुला निर्माण केलंय You are meant to stand still. आणि अगदी शांत उभं राहायला तुला निर्माण केलंय. You are meant to see the salvation of the Lord. देव देतोय ते तारण पाहायला तुला निर्माण केलंय. Watch him. बघा त्याला How he बघा. fights for you. बघा, पहा देव तुमच्यासाठी कसं लढतो ते पहा. Watch him. पहा, How he stands for you. एकाग्रतेने देवाकडे लक्ष द्या आणि पहा की देव तुमच्या बाजूने कसा उभा राहतो. Watch him how God protects बघा you. देव तुम्हाला कसं सुरक्षित ठेव. आंधळी कोशिंबीर देवाची नाही कळायची. डोळे उघडायचे, बघायचं की देव मला कसं सुरक्षित ठेवतोय बघ या I सगळ्या. have seen it मी बघितलंय every day of my life. आयुष्याच्या प्रत्येक दिवसाला मी हे अनुभव घेतले. How he takes care of me. देव मला कसं How सांभाळतो, he protects me. देव मला कसं सुरक्षित How he ठेवतो, helps me. देव मला कशी मदत करतो, How he embraces देव me. कसं येऊन मला मिठी मारतो, Praise की God. जो कधीच मरायचा होता तो अजून जगतो. Say, things may look impossible. तसं गोष्टी तुला तुझ्या जीवनात अशक्य वाटतील. Your progress may feel stuck. तुझी प्रगती सुद्धा तुला कुठेतरी अडकलेली दिसेल. Your life may feel blocked. तुझं जीवन सुद्धा तुला ब्लॉक झाल्यासारखं दिसेल. But God says, पण देव म्हणतो, my son, माझ्या मुला trust me. माझ्यावर विश्वास ठेव, My daughter, माझ्या मुली have faith in me. माझ्यावर विश्वास ठेव Move forward आणि पुढे जा. in obedience to my word. आज्ञा पालन, माझ्या शब्दाच्या आज्ञा पालनात पुढे जा. And my deliverance will surely come. म्हणजे माझी सुटका तुला नक्की मिळणार. Praise God. देवाचा शब्द सांगतो तसं करायचं म्हणजे सुटका येते. Miracles don't happen when you panic. आणि चमत्कार आपण गोंधळल्यावर घाबरल्यावर होत नाहीत. Miracles happen when you fix your eyes on God. चमत्कार
चमत्कार देवावरती जर नजर ठेवून राहिलो तर होतात. Miracles happen when you read the Bible. बायबल वाचल्यावर चमत्कार होतात बरं का. Miracles happen when you pray to God. जेव्हा तुम्ही स्वतः हात जोडून देवाला प्रार्थना कराल तेव्हा चमत्कार होतात. Miracles happen when you obey God. जेव्हा तुम्ही देवाचं आज्ञापालन करता तेव्हा चमत्कार होतात. Praise God. आमेन. ना मी तुमच्यासाठी ते करू शकत आहे ना तुम्ही माझ्यासाठी. तुला स्वतः करावं लागेल. You have to seek God for yourself. तुला स्वतःसाठी देवाला कधी ना कधी प्रार्थना करून शोधावं तर लागेल. I cannot kneel for you. तुझ्यासाठी मी नाही ना गुडघे टेकू शकत. You have to kneel for yourself. तुला तुझे गुडघे आहेत ना, तुला तुझे गुडघे स्वतः टेकावे लागतील. तुझे तू टेक, जे माझे आहेत ते मी टेकीन. Praise God. आमेन. From the beginning of creation, आणि या संपूर्ण निर्मितीच्या प्रारंभापासून man depended on God. मनुष्य देवावर अवलंबून जगलाय. Our first parents, Adam आपले and Eve, प्रथम पालक मानव जातीतला पहिला पुरुष आणि स्त्री आदाम हव्वा they walked like little children with the heavenly Father. लहान मुलांसारखे स्वर्गीय बापाबरोबर देवाबरोबर चालले. They had everything they त्यांच्याकडे wanted. सगळं काही होतं, जे हवं ते सगळं होतं. Peace, शांती होती, joy, आनंद होता, purpose. संकल्प होता. But then पण मग they listened to the wrong voice. त्यांनी चुकीची वाणी ऐकली They listened to the conversation. आणि त्यांनी एक संभाषण ऐकलं. And the conversation was of the devil. ते संभाषण सैतानाचं झालेलं होतं त्यांच्याशी. And the devil broke the relationship of man with God. आणि सैतानाने येऊन त्यांच्याशी बोलून त्या माणसांचं किंवा त्या आदामाचं आणि हवेचं देवाशी जे नातं होतं ते तोडलं. The devil said, you don't need God. कारण सैतान येऊन त्यांना म्हणाला, तुम्हाला देवाची गरज नाही. You can do it by yourself. तुम्हाला स्वतःला स्वतः सगळं करता येणार आहे, कशाला पाहिजे देवी. And that is ringing even today. आजही हे शब्द लोकांच्या कानात असतात की कशाला पाहिजे देवी, आपण आपलं बघून घेऊ. But what a terrible mistake they committed. पण किती भयानक चूक आदाम हवेनी पण केली जी आजपर्यंत लोक करतायत. Sin entered the world. आणि पापाचा प्रवेश या जगात झाला. Sorrow entered the world. दुःखाचा प्रवेश झाला. Death entered the world. मृत्यूचा प्रवेश मानव जातीत झाला. Hardship entered the world. आणि अवघड समस्या, त्रास हे सगळं जगात तेव्हा घुसलं. And we are living today in perilous times. आणि आज आपण किती महाभयंकर काळात जगतोय बघा. But पण you don't need to live in fear. तुम्ही तसं घाबरून जगायची गरज नाही. Because कारण for this very reason, याच कारणास्तव God sent His only begotten Son, Jesus Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला पाठवले on this earth. या जगात. You know, next month we are celebrating Christmas. पुढच्या महिन्यामध्ये आपण नाताळ साजरा करणार आहोत. Next month we are celebrating Christmas. पुढचा महिना डिसेंबरचा महिना आहे आणि आपण नाताळ साजरा करणार आहोत. Very soon this whole hall and outside will be decorated. फार लवकर तुम्हाला संपूर्ण आपलं चर्च सजलेलं नटलेलं दिसेल तारणाऱ्याच्या जन्मासाठी. Christmas is the birth of your Lord and Savior Jesus Christ. नाताळ म्हणजे तुमचा प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याचा जन्म. आमेन. The Savior who loved you more than anybody in the world. ज्या तारणाऱ्याने तुझ्यावरती जगात कधी कोणी तुझ्यावरती एवढं प्रेम केलं नसेल तेवढं प्रेम केलेलं आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. He came for you. येशू तुझ्यासाठी आले. He came for me. येशू माझ्यासाठी आले. He came for the whole world. येशू संपूर्ण जगासाठी आले. हालेलुया. He walked on this earth. येशू या जगात चालले. He healed the blind. येशूने अंधांना बरं केलं. He made the lame to walk. येशूने लंगड्यांना चालायला लावलं. He raised the dead. येशूने मेलेल्यांना परत जिवंत केलं. Jesus walked on water. येशू पाण्यावर चालले. Jesus stilled the storm. येशूने वादळ शांत केलं. Jesus cast out all demons. येशूने दुरात्म्यांना हकललं. Jesus multiplied bread and fish. येशूने भाकर आणि मासे बहुगुणित केले. What he didn't do, काय केलं नाही येशूनी. he did everything that only God can do. येशूनी सगळं केलं जे फक्त देवच करू शकतो. विधवेचा मेलेला मुलगा जिवंत केला. रक्तस्रावी स्त्रीला बरी केली. मेलेल्या लाजराला परत बाहेर काढलं. कोणी केलं. He did everything that God can do. सगळं काही येशूनी केलेलं आहे जे देव करू शकतो ते सगळं येशूनी केलं. No saint, nobody did what Jesus did. कोणी संत माणूस किंवा कोणी येशूनी जे केलंय ते केलेलं नाही. Jesus then finally took our sins, मग सरते शेवटी येशूंनी आपल्या सर्वांचं पाप घेतलं. sins of the whole world. संपूर्ण जगाचं मानव जातीचं. He didn't just take the sins of America. आणि केवळ अमेरिकेचं पाप येशूंनी घेतलं एवढं नाहीये. He took the sins of Indians. भारतीय लोकांचं पाप सुद्धा येशूंनी स्वतःवर घेतलंय. फक्त अमेरिकन्सचं नाही. तो वेस्टर्न देव आहे असं नाहीये. तो पाश्चिमात्य देव नाही. तो जगाचा देव आहे.
And he died for us on the cross. आणि आपल्यासाठी वधस्तंभावरती येशू मेले. People will tell you, लोक तुम्हाला सांगतील, oh, Jesus is a Western God. ओ येशू पाश्चिमात्य देशांचा फॉरेनचा No, देव आहे. असं Bible नाही. says नाही, बायबल म्हणतं in John 3:16, योहान 3:16 God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. He didn't say God so loved America. देवाने फक्त अमेरिकेवर प्रीती केली असं योहान 3:16 लिहिलं नाही. उघडान वाचा. It says God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली. That आणि he- जगात भारत आलं that he gave his only begotten son Jesus की Christ, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला that whoever believes on की him जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा नाश होणार नाही, but will have eternal तर life. त्याला अनंत काळचं जीवन, सार्वकालिक जीवन म्हणजे मुक्ती, तारण आणि मोक्ष मिळेल. आज माणसांना मोक्ष हवा असतो. जसं मरायची वेळ माणसाची जवळ येते तेव्हा माणूस मोक्षाचा विचार करायला लागतो की मी मेल्यावर जाणार कुठे. They don't know लोकांना माहित नाहीये that Jesus already paid for you. येशूंनी तुझी किंमत ऑलरेडी मोजली आहे. हालेलुया. Jesus included every person in his death. येशूंनी त्यांच्या मृत्यूत प्रत्येक माणसाला समाविष्ट केलंय. Why? का? So he could include every person in his life. अशासाठी की येशूंच्या जीवनात प्रत्येक माणसाचा समावेश व्हावा. He came to give you life and life in abundance. येशू तुला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलेत बेटा. Bible says in Titus 2:11, तितासपत्र 2:11 बायबल म्हणतं the grace of God has appeared, देवाची कृपा प्रकट झाली bringing salvation to all people. सगळ्या लोकांना तारण घेऊन देव या जगात आला जगात आला हा दुनिया बनाने वाला सोडून स्वर्ग सुख. Praise God. Amen. Bible says in 2 Corinthians 5:15, 2 कोरिंथ 5:15 बायबल म्हणतं, Jesus died, येशू मेले, Jesus rose again, मेल्यातनं येशू परत जिवंत झाले. and he says to you today, आणि आज तेच येशू तुम्हाला म्हणतायत, stand still and see the salvation I will work out for you. शांत उभे राहा. उगे बायबल मध्ये शब्द आहे उगे, उभे राहा. उगे म्हणजे शांत, गपचूप उभा राहा आणि मी देतो ते तारण पा. Praise God. आमेन. Trust doesn't make life easy. विश्वास आयुष्याला सोपं करतो असं नाही, Trust makes life possible. पण विश्वास आयुष्याला शक्य करतो Praise God. की आपण जगू शकतो, See, त्रासांसकटही जगू शकतो. when you trust God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल fear becomes homeless. तेव्हा भीती निराश्रित होते. भीतीला घरच राहत नाही, निराश्रित होते भीती. We want to give fear a home in our heart. आपल्याला भीतीला घर द्यायचं असतं की ये माझ्या हृदयात राहा, See, असं आपण भीतीला म्हणतो. but when you give Jesus your heart, your home, पण येशूंना तुम्ही आपल्या हृदयामध्ये जर घर दिलं fear has no home. तर भीती बेघर होते, मग भीतीला घर नाही. आपल्याला भीतीला बेघर करायचं. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवा the battle shifts from your hands to God's hands. मग युद्ध तुमच्या हातातनं निघून देवाच्या हातात जातं. Faith does not look at the storms. विश्वास वादळांकडे बघत नाही, It always looks at the Savior Jesus Christ. विश्वास जो तारणारा येशू ख्रिस्त त्याच्याकडेच पाहतो की प्रभू आहे ना, येशू आपल्या सोबत आहेत ना, बस झालं. If God opened the Red Sea, आणि देवाने जर तांबडा समुद्र दुभंगलाय, He can open your way today. देव तुझाही मार्ग आज उघडेल की. काय अशक्य आहे देवाला? त्या लोकांसाठी केलं, आपल्यासाठी नाही करायचा. When you trust God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल the impossible becomes the starting point. तेव्हा अशक्य गोष्ट म्हणजे देवासाठी सुरुवातीचा बिंदू बनतो की Praise God. तिथून आता देव काम सुरू करणार आहे. ते- जेव्हा तू म्हणत येतो ना अशक्य झालंय, सगळं खलास झालं, अशक्य झालं, खलास झालं, ते म्हणतो थांब, इथून आता मी ABCD सुरू करणार आहे. So He wants to start the ABCD from today. आजपासून देवाला तुझे म्हणतो ना माझा झेड झाला, संपला माझा सगळा, देव म्हणतो थांब, मी ABCD परत सुरू करतोय. तू कसं म्हणतो माझा झेड आला म्हणजे संपला? Fear always focuses on the problem, भीती नेहमी समस्यांवरती लक्ष केंद्रित करते, आऊचा भाऊ. but faith focuses on the promises of God. विश्वास देवाच्या अभिवचनांवरती लक्ष लावतो की देव काय बोललेला आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, विषय संपला, आपल्या बरोबर देव आहे. See, फिनिश्ड. our precious people have died and gone. आपले सगळे आप्तजन वारले गेले, Now they cannot help us. आता नाही ते आपल्याला मदत करू शकत, आपले आप्तजन वारले. But look at my Jesus. पण माझ्या येशूंकडे पहा, Jesus didn't just die for you. येशू आले आणि फक्त तुझ्यासाठी वारले एवढं नाही, He lives for you now. आताही जिवंत आहेत आणि तुझ्यासाठी जगतायत. मेल्यावर सुद्धा परत जिवंत झाले. Every strange attack in your life
is a sign that Jesus is preparing a strange blessing for you. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक विचित्र असा जो हल्ला तुला वाटतो ना की काय विचित्र समस्या माझ्या आयुष्यात येत आहेत, समजून घ्यायचं काहीतरी विचित्र चमत्कार जो कधी कुठे पाहिलेला नाही असा येशू आता माझ्या जीवनात करणार आहे. Amen. कारण माझे प्रॉब्लेम पण सगळे विचित्रच आहेत. Yes. तर ते विचित्र प्रॉब्लेम सोडवायला मला महान देव लागणार आहे, जो असा विचित्र असा चमत्कार करेल आणि लोक असं वाचून बघतील Praise God. की असं कसं झालं, कोणी केलं, मग म्हणायचं देवाने केलं, Amen. माझ्या देवाने केलं. Mark chapter 5 says, मागचा 5वा अध्याय म्हणतो, there was a man whose name was Jairus. एक होता माणूस, त्याचं नाव होतं याईर. But this man is now running through the streets. पण हा याईर नावाचा माणूस ना रस्त्यावर पळायला लागला. Not walking, running. चालत नाही, पळतोय रस्त्यावर. Running like a father whose whole world is collapsing. रस्त्यांवर असा पळतोय, असा बाप की ज्याचं संपूर्ण जग ढासळलंय. Why is he running? का हा याईर असा पळतोय रस्त्यांवर? His little daughter, त्याला एक मुलगी होती लहान, his only little daughter, एकुलती एकच मुलगी होती the लहान, light of his home, आणि त्याच्या घरचा दिवा हो, is now dying. आता ती मरायला टेकली. तिला काय आजार झाला भयानक. Fear grips his chest. आणि मग यायराच्या मनात भीती बसली His heart is screaming. आणि त्याचं हृदय ओरडायला लागलं की माझी एकुलती एक मुलगी आहे. Hurry, Jairus, hurry. यायरा पटकन, बाबा यायरा पटकन, Run घाई कर, धाव, घाई कर, धाव, before it is too late. फार उशीर होण्या अगोदर घाई कर, धाव. Hope is whispering in his ears. आशा त्याच्या कानात कुजबुजायला लागली. Jesus can help. येशू मदत करू शकतात म्हणायला लागली आशा. If you can just reach Jesus, जर तुला फक्त येशूंपर्यंत पोहोचता आलं you will be helped. तर तुला मदत मिळेल. But पण fear is louder in another ear. दुसऱ्या कानामध्ये भीती जोरात ओरडायला लागली. Don't run. नको जाऊ, इतका नको धावू, It's not going to work. पळू नको एवढा, काय गरज नाही, येशूंकडे जायची काय होणार नाहीये. But पण hope refuses to shut up. आशेने मात्र नकार दिला की भीती मी तुझा ऐकणार नाहीये, मी आशा जे सांगत आहे तेच करणार, I will have faith. मी विश्वास ठेवणार. तू ही मेरी आशा येशू, तू ही मेरा प्राण, तू ही ना होता तो मैं क्या होता. See? एक गाणं आहे. And so finally Jairus falls at the feet of Jesus. आणि सरते शेवटी याईर मग येशूंकडे पोहोचला आणि येशूंच्या पायी पडला. He doesn't care for his title. त्यांनी पर्वा नाही केली की मी कोण आहे, साहेब आहे, मी मोठा अधिकारी He आहे, doesn't care for his मी position. मोठा ऑफिसर आहे, माझं पद मोठं आहे, शोभतं का, लोक काय म्हणतील. He doesn't care for his reputation. त्यांनी काही पर्वा नाही केली की मी एवढा प्रतिष्ठित आहे, एवढा नामांकित आहे, अरे लोक काय म्हणतील, असं काय येशूंच्या पाया He पडायचं. didn't care what the crowd would think. काही पर्वा केली नाही त्यांनी की लोक काय म्हणणार आहेत. Fear made him desperate. भीतीनं त्याला व्याकुळ केलं, But hope made him bold. आशेनं त्याला धाडसी केलं, And faith made him to kneel. आणि विश्वासाने त्याला गुडघे टेकायला लावले. And then Jesus, मग येशू he met Jesus. येशूंना भेटला याईर. And he मग- said, आणि म्हणाला my little daughter is dying. की गुरुदेव, मला एकच छोटी मुलगी जी मरायला टेकली, Come, चला ना, please lay your hands on प्लीज her. घरी चला, तिच्यावर हात, And she will live. ती जगेल, मला माहित आहे, तुम्ही चला तिच्यावर हात. Jesus immediately gets up. येशू लगेच उठले, He starts walking with him. त्याच्यासोबत चालायला लागले की चल. Hope rises in Jairus. आशा अजून आली यायरात, Faith awakens in Jairus. विश्वास अजून जागृत झाला यायरात. Jairus thinks आणि यायराला वाटायला they लागले are going to make it. आता जमणार, होणार, सांगड then- बरोबर बसली आपली. Then a sudden delay आणि मग अचानक उशीर झाला, because a woman touches Jesus' garments. कारण मध्ये एक बाई आली, ती रक्तस्रावी बाई मध्ये आली ना, ती तेव्हाच आली And आणि power- तिने येऊन येशूंच्या जग्याला स्पर्श केला. And power flows out of Jesus. येशूंमधून सामर्थ्य वाहिलं, A healing happens. तिचं आरोग्य घडलं. येशू थांबले, येशूंनी विचारलं मला कोणी स्पर्श केला वगैरे वगैरे, ते सगळं तेव्हा झालं. A miracle breaks out in the crowd. आणि चमत्कार लोकांच्या गर्दीत तो घडला. And here Jairus is waiting. आणि इथं याईर बिचारा वाट बघतोय की कधी आता हे संपेल आणि कधी मी यांना घेऊन जाऊ. He's standing there between faith and fear. विश्वास आणि भीतीच्या मध्ये लटकलाय याईर. Every second feels like a knife going in his heart. प्रत्येक सेकंद त्याला असं वाटतंय की रात्रच्या रात्र जणू जातीये, Knife is going in किंवा my heart. सुरा माझ्या हृदयाला भोसकतोय. Every moment lost feels like death is moving closer. प्रत्येक क्षण त्याला असं वाटतंय की मृत्यू बहुतेक माझ्या जवळ येतोय. ही बाई अशी कशी मध्ये आली आत्ताच, होतं ना आपल्याला And पण then असं. suddenly Jesus says, okay, let's go. आणि मग येशू अचानक म्हणतात चला जाऊया. And Jairus is happy. याही आनंदी होतो की बाई गेली. But then मग suddenly अचानक they hear footsteps.
काही पावलांचे आवाज येतात. The footsteps of messengers from Jairus' home. यायराच्या घराकडनं काही निरोपे येतात And their faces are faces of doom. आणि त्यांचे चेहरे अगदी उदास पडलेले होते. Their voices are voices of त्यांचे despair. आवाज पण एकदम व्याकुळ आणि दुःखी. Bible says बायबल म्हणतं in Mark 5:35, मागचा 5वा अध्याय 35वे वचन, the messengers told Jairus, निरोपे आले, यायराला म्हणाले, your daughter is dead. यायरा तुझी मुलगी वारली. Jairus, यायरा your only daughter is dead. तुझी एकुलती एक मुलगी ना वारली. Don't bother Jesus anymore. आता गुरुदेवांना येशूंना त्रास देऊ नको, She is dead. ती मेलेली आहे. Jairus, यायरा even best doctors can do nothing at आता such a अतिउत्तम time. डॉक्टर सुद्धा काही करू शकणार नाहीत. That word hits Jairus' heart like a hammer. तो शब्द यायराच्या हृदयात हतोडी सारखा घुसला. Hope shatters. आशा विखरली, His faith trembles. विश्वास हादरला Fear starts ruling. आणि भीतीचं राज्य परत आलं It's too late. की आता उशीर झाला फार. Now even Jesus cannot help. आता येशूंना पण काही करता येणार नाही. But before Jairus could collapse, पण याईर असा लटलटून खाली बेशुद्ध पडायच्या अगोदर, before fear can take the throne of his heart, त्या भीतीनं यायराच्या हृदयाचं सिंहासन परत घेण्या अगोदर, before the grief could swallow up Jairus, त्या दुःखाने यायराला घेऊन टाकण्या अगोदर Jesus grabs that moment येशू तो क्षण घेतात and he looks at Jairus straight in his eye. यायराच्या डोळ्यात डोळा घालून बोलतात. And what did he see? काय दिसतं येशूंना? In the eyes of Jairus, he saw panic, यायराच्या डोळ्यांमध्ये भीती आहे, pain, वेदना आहे, fear. भीती आहे, गोंधळ आहे, वेदना All आहे, hope is broken. आशा गेलेली आहे, दुःख आहे. And Jesus says the most powerful words in the universe. आणि त्यावेळेला येशू अख्ख्या जगात एवढे सामर्थ्यवान शब्द नाहीत जे शब्द बोलतात. What did he say? काय बोलले येशू? Mark 5:36 says, मार्क 5वा अध्याय 36वे वचन बघा. Jesus said, येशू बोलले, Jairus, यायरा don't be afraid. भिऊ नको, Fear not. भिऊ नको, Fear not. घाबरायचं नाही, Only believe. फक्त विश्वास ठेव. When I am there, you have to only believe. मी आहे ना तुझ्या सोबत, तेव्हा फक्त विश्वास ठेव. When I am there, fear has no place. मी असलो की भीतीला जागा नाही. When I am there, fear has to bow मी down. असलो की भीती झुकलीच पाहिजे. When I am there, your faith should be strong. मी असलो की तुझा विश्वास धडकडच पाहिजे. Only believe. फक्त विश्वास ठेव यायरा. He didn't say, try to believe. येशू त्याला असं नाही म्हणाले, यायरा आता विश्वास ठेवायचा प्रयत्न कर बाबा. Say, not Right. maybe believe. कदाचित ठेव विश्वास, बघूया. नाही. Not believe if you can. आणि विश्वास जमला तर ठेव, नाही तर मात्र जाऊ दे. नाही, Only believe. फक्त विश्वास ठेव. No if, no but. Only believe. त्याला जर नाही तर नाही, काही नाही, फक्त विश्वास ठेव. जमलं तर ठेव, नाही ठेव. Praise God. देवाला धन्यवाद. The crowd wept. लोकांची गर्दी रडायला लागली. The mourners were wailing. शोक करणारे आले होते, जोरजोरात रडायला लागले. The house was full of screaming. त्याचं घर आरडाओरड्यानं रडण्यानं भरलं. But Jesus said, पण येशू म्हणाले, why are you all crying? तुम्ही सगळे का रडताय? The girl is not dead. ही मुलगी मेलेली नाहीये, She's only sleeping. झोपली आहे. She's only sleeping. फक्त झोपली आहे. And they laughed at him. आणि मग सगळे आलेले लोक हसले. Not because it was funny, फार गंमतशीर होतं म्हणून नाही, but because fear always mocks at faith. भीती नेहमी विश्वासाची मस्करीच करते ना, तर एक मस्करीचं हसणं सगळ्यांनी केलं. की असं कुठे होतं का? मुलगी मेलेली आहे. And so what did Jesus do? मग येशूनी काय केलं? He said, these people are all doubters. येशू म्हणाले, सगळे शंका घेणारे लोक आहेत, So I will शंकेखोर. chase the doubters out. सगळे शंकेखोर लोक आहेत, ह्यांना सगळ्यांना बाहेर काढ. So Jesus put the doubters out. सगळ्या शंकेखोर लोकांना येशूनी बाहेर काढले. He kept only the faith believers inside. आणि फक्त विश्वास ठेवणारे विश्वासू येशूनी आत ठेवले. He shut the door on fear. आणि भीतीचं दार बंद केलं. He shut the door on hopelessness. निराशेवर दार बंद केलं. He shut the door on every voice except the voice of faith. एकच विश्वासाची वाणी आत ठेवली, बाकी सगळ्या वाण्या बंद केल्या. शंकेखोर माणसं बाहेर काढली. And then मग he took the girl by the hand. मुलीचा हात धरला, That hand that had grown cold. जे हात तिचे गार पडले होते ऍक्च्युली, The hand that should have held no troubles. ज्या हातांनी आता त्रास धरायला नको होते, That hand that should have held the future. ज्या हातांमध्ये भविष्य असायला होतं, And he spoke life into death. आणि त्या मृत्यूला येशूंनी जीवन घोषित केलं. What did he say? काय म्हणाले येशू? Little girl, get up. लहानशा मुली उठ. And she got up. आणि मुलगी उठली. मुलगी उठली. Breath returned.
परत तिचा श्वास आला, color returned, परत श्वास तिचा आला, life returned, रंग उजळला, जीवन परत आलं, joy returned, आनंद परत आला, hope returned. आशा परत आली. That was the first time faith stood victorious. पहिल्यांदा विश्वास विजयी उभा राहिला. Faith stood victorious over fear. पहिल्यांदा विश्वास भीतीवर विजयी उभा राहिला. Praise God. देवाला धन्यवाद. Fear said she is dead. भीती म्हणाली मुलगी मेलेली आहे, विच इज द फॅक्ट, ती वास्तविकता होती. Hope said maybe. आशा म्हणाली हा मे बी कदाचित. But faith said विश्वास म्हणाला Jesus can raise her up. येशू तिला जिवंत करू शकतात. नो मे बी फेबी काही नाही, यदा कदाचित वगैरे वगैरे काही नाही. येशू तिला जिवंत करू शकतात. When faith screams too late, too late. विश्वास जेव्हा असं म्हणतो नाही उशीर झाला उशीर झाला, भीती Jesus भीती whispers. भीती जेव्हा ओरडेल असं म्हणेल नाही आता संपला आता उशीर झाला, तेव्हा येशू He whispers, बोलतात just believe my son. अरे विश्वास ठेव, Just believe on me. विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. See, fear may close all your doors, भीती तुझ्या सगळ्या दारांना कदाचित बंद करेल, but Jesus can even open the graves. येशू कबराही उघडतो. तुम्ही दारांचं बोलताय की माझ्यासाठी दार उघड. Amen. येशू म्हणतो तुझ्यासाठी कबर पण उघडीन, मेलेल्याला परत बाहेर काढीन. You are only worried about doors. तुला फक्त दारांची काळजी आहे ना. I have the power to dig up graves माझ्याकडे त्या कबरा परत खणून त्या माणसाला बाहेर काढायचं सामर्थ्य and आहे. give resurrection to the dead. आणि मेलेल्याला परत जिवंत करायचं सामर्थ्य Praise आहे. God. देवाला धन्यवाद. When faith walks in, विश्वास जेव्हा आत येतो, fear has to walk out. भीती बाहेर गेलीच पाहिजे. The death you fear, ज्या मृत्यूला तुम्ही घाबरताय, that death becomes the miracle Jesus reveals. तो मृत्यू येशूंनी प्रकट केलेला चमत्कार बनतो. What fear calls it as finished, भीती ज्याला संपलं असं म्हणते, Jesus calls it as sleeping. येशू त्याला झोपली आहे असं म्हणतात. फरक आहे. You know, a child in a storm runs everywhere, एखादं लहान मूल वादळामध्ये सगळीकडे पळतं, crying, panicking, रडतंय पळतंय रडतंय पळतंय, hiding under the tables. आणि जातंय टेबला मागे लप इथं लप तिथं लप. But the moment that child sees the father walk into the room, ज्या क्षणाला त्या लेकराला आपला बाप त्या खोलीत येताना दिसतो, peace returns in the heart of the शांती child. शांती परत येते त्या लेकराच्या हृदयात की माझा बाप आला. See, the storm did not stop, वादळ थांबलं नाही, but the child met someone stronger than the storm. पोराला वादळाहून जास्त सामर्थ्यवान असलेला त्याचा बाप मिळाला. Praise God. वादळ नाही संपलं, बाप आला. See, that's how it is with Jesus. हे असंच आहे येशूंचं. When he enters, जेव्हा येशू आत येतात, fear walks out. भीती जाते. When Jesus enters, येशू आले, devil walks out. शैतान जातो. When Jesus enters, येशू आले, sickness walks आजार out. जातात. When Jesus enters, येशू आले, poverty walks out. दारिद्र्य When जातं. Jesus enters, येशू आले, curses walk out. शाप जातात. काय पाहिजे आपल्यासारख्या साध्या लोकांना अजून? येशू पाया, मैंने सब पाया. Let me tell you a story एक गोष्ट सांगतो, that sounds like many people today. अनेक लोकांच्या जीवनातलीच असेल असंच वाटेल ते. A man came to me एक कथा सांगतो. एक मनुष्य माझ्याकडे आला, and he said, Bishop, म्हणाला बिशप पीटर, I always believed that I had enough experience to solve any problem. माझा नेहमी असा विश्वास होता की कुठलीही समस्या जरी झाली तरी ती समस्या सोडवायला मी समर्थ आहे. I thought that I never needed God मला असं वाटलं होतं की मला देवाची गरज कधी पडणार नाही, मला कधी देव लागणार नाही, because I was a man with a plan. कारण की मी असं योजना आणि प्लॅनिंग करून जगणारा माणूस आहे. But you know, पण म्हणे life knows how to humble even the strongest man. जीवनाला माहिती असतं की असल्या बलवान लोकांना पण कसं झुकवायचं आणि नरमवायचं. He said, तो म्हणाला trouble started at my workplace माझ्या ऑफिसमध्ये त्रास सुरू झाले, and I still thought that I could handle it. तरी मला असं वाटलं की नाही नाही मी माझं करून घेईन, जमेल जमेल But जमेल. it only got worse. पण माझ्या ऑफिस मधले त्रास दिवसेंदिवस अजूनच वाढले. He tried shortcuts. मग त्याने शॉर्टकट सगळे प्रयत्न केले He's tried his strategies. आणि सगळ्या त्याच्या योजना करून पाहिल्या की ऐसा करते फिर वैसा करते, ऐसा नहीं हो तो फिर वैसा करेंगे नहीं तो ऐसा, सगळं करून बघितलं. He tried leaning on his own strength. स्वतःच्या शक्तीवरती अवलंबून पाहिलं, But you know, when you lean on your own self, पण स्वतःवरती अवलंबून राहिलो ना,
you fail on your own self. की स्वावलंबन आपल्याला स्वतःवरच अपयश देत आहे. And so he started losing his peace. मग त्याची शांती गेली, He started losing his sleep. मग रात्रीची झोप गेली, He lost his confidence. मग विश्वास गेला, And then what happened? मग He started getting into drinks, त्याने दारू प्यायला सुरुवात केली, thinking that would numb his pain. असा विचार करून की माझ्या वेदना यातनं सगळ्या जातील. But addictions don't heal your wounds. पण व्यसन तुमच्या जखमांना बरं नाही करत. They only quiet it enough व्यसन फक्त शांत करून जातात थोड्या वेळासाठी, to make them more deeper. आणि नंतर मात्र त्या जखमा अजून खोल करतात. His wife said, मग त्याची बायको त्याला म्हणाली, I'm amazed. मला आश्चर्य वाटतंय, You always solved everything on your own. तुम्ही तर स्वतःहून सगळ्या समस्या आजपर्यंत सोडवल्या आहेत. Now I don't know what to do with you. आता मला माहित नाही तुमचं काय करायचं. तुमचा गाडा तर अगदी जाम अडकला आता. That crushed him further आणि अजूनच मग तो चुरडल्यासारखा झाला बायको असं बोलल्यावर. because his ego was hurt. का अहमपणाला ठेच पोचली. आमच्या हिनं मला असं सांगितलं, आमची बायको असं म्हणाली. His health broke down. मग तब्येत बिघडली, His job was at risk. मग नोकरी जायची भीती आली. The doctor said, मग डॉक्टर म्हणाले severe depression. भयंकर मोठं नैराश्य आणि डिप्रेशन आलंय तुम्हाला. But his friend said, पण त्याचे मित्र म्हणाले be strong. बलकट राहा, Say, स्ट्रॉंग राहा. but you know, empty words cannot fill an empty heart. पण रिकामे शब्द रिकाम्या हृदयांना भरू नाही शकत ना. And so one day, out of frustration, मग एके दिवशी वैतागल्यामुळे he walked into our meeting. वैतागवाडीतनं तो आपल्या सभेला आला. He heard the worship. आला तर आला, आराधना ऐकली, He heard the testimonies. स्तुती स्तवन आराधना साक्षी सगळं And ऐकलं. he said, म्हणाला this is God. हे देव, हा देव आहे. इथं Here काहीतरी- is God. इथं काहीतरी आहे, इथं देव आहे. And right there, that Saturday evening, he cried out to Jesus, त्या शनिवारी सभेत आल्यानंतर तो देवासमोर रडला, I have failed. येशूंसमोर रडला. म्हणाला मी अपयशी झालोय, I don't know what to do. मला आता कळत नाही मी काय करू. I surrender my life to you. आता मी संपलोय, माझं जीवन मी तुला देतोय, You take charge. तू ताबा घे. See, that's not weakness. त्याला अशक्तपणा म्हणत नाही. When you surrender, that is not weakness. जेव्हा आपण येशूंना आपलं जीवन समर्पित करतो ती कमजोरी नाहीये, That is meekness. तर त्याला नम्रता म्हणतात, That's wisdom. त्याला ज्ञान म्हणतात, त्याला शहाणपण म्हणतात, त्याला बुद्धी म्हणतात. And he told me, आणि मग मला म्हणाला Bishop, की बिशप, strength hit me like a wave. अशी शक्ती आली ना त्यानंतर माझ्यात, And depression left me. आणि नैराश्य मला सोडून गेलं, Fear left me. भीती गेली, Confusion left me. गोंधळ गेला. The love of Jesus येशूंचं प्रेम washed me मला धुवून गेलं, माझ्या मध्ये by आलं, his blood माझ्या रक्तात. and strengthened me. येशूंनी त्यांच्या रक्ताने मला धुतलं, मला ताकद दिली, प्रेमाने भरलं. And he said, म्हणाला I remember मला आठवतं, what Bishop said one day, म्हणे बिशप तुम्ही एके दिवशी बोललात, मला आठवत आहे, that cast all your cares upon Jesus. तुमच्या तोंडातनं हे शब्द बाहेर आले की आपली सगळी ओझी प्रभू येशूंच्या पायी टाका. And then he said something powerful. मग त्याच्या तोंडातनं जे वाक्य आलं ते फार सामर्थ्यवान He होतं. said, Bishop, तो म्हणाला बिशप, when you don't know what to do, जेव्हा कळत नाही ना काय करायचं, do the one thing you know to do. तेव्हा एकच गोष्ट करायची जी करायला माहिती आहे, And that is trust Jesus. आणि ती काय, येशूंवर विश्वास ठेवणं. काहीच कळत नाहीये ना, पण येशूंवर विश्वास ठेवायचं तर कळतंय ना, तो ठेवा आणि मोकळे व्हा. And within a month, आणि महिन्यात the man who had been harassing him in the company, एका महिन्यात तो म्हणतो माझ्या कंपनीत जो माणूस मला त्रास देत होता he was transferred. त्याची ट्रान्सफर झाली. A new boss arrived नवीन बॉस आला, and he was very supportive. आणि तो बॉस मात्र चांगला होता, तो सपोर्ट करायचा. He said the whole atmosphere changed. म्हणजे माझ्या ऑफिस मधलं वातावरणच बदललं. See? त्रासदायी गेले आणि सपोर्ट करणारे आले. He said, I didn't plan my way out. तो म्हणला मी काही प्लॅनिंग केलं नव्हतं, कारण It is- माझं प्लॅनिंग होतच नव्हतं काही नीट. It is Jesus who did it all. पण येशूंनी केलं माझ्यासाठी. See? असं होतं म्हणजे कधी कधी आपली डोकी ना चालून 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 मग चालतच नाहीत. Praise God. मग म्हणायचं येशू आता तू ये आणि तू चालव, का आता डोकं चालतच नाहीये. अँड दॅट इज द बेस्ट टाइम फॉर जीसस टू वर्क. एकदम बेस्ट. आता आपली लुडबुड खूप असते ना मध्ये, Because fear wants you to run. कारण भीतीची इच्छा काय असते, तू पळायचं. But God makes you to stand. पण देव तुला उभं करतो. देव म्हणतो उभा राहा, नीट उभा राहा, शांत उभा राहा, उगा उभा राहा. Fear wants to paralyze your faith. भीतीला तुझ्या विश्वासाला लखवा मारायचा आहे. But my God fuels that faith. पण माझा देव तर त्या विश्वासाला इंधन पुरवतोय. त्या Fear विश्वास shows, अजून fear shows you the Red Sea. भीती तुला तांबडा समुद्र दाखवते की बापरे. But God shows you a highway in the Red Sea. देव तुला तांबड्या समुद्रात हायवे दाखवतो, महामार्ग. हे असं आहे. Praise God. आमेन. So don't worry about anything. तर कशाचीही काळजी करायची नाही. God is going to work a miracle in देव your life. चमत्कार करणार आहे तुझ्या जीवनात. आमेन.
Thank you, Jesus. Stand still and see the salvation of the Lord. शांत उभे राहा आणि देव देतो ते तारण पहा. That God will show you tonight. जे आज रात्री देव तुम्हालाही दाखवेल. Amen. जे देवाने इस्रायली लोकांना तांबड्या समुद्रापाशी दाखवलं, देव तुम्हालाही दाखवेल. He will show you also tonight. तुम्हालाही दाखवेल. आज You will रात्री see it with your eyes. तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसेल. The power of my God. माझ्या देवातलं सामर्थ्य तुझ्या उघड्या डोळ्यांनी आज रात्री तू पाहशील. Praise God. आमेन. He will work out a salvation. तो तुझ्यासाठी तारण घडवून आणेल. Tailor made for you alone. फक्त तुझ्यासाठी शिंप्याने तयार केलेला तुझा कपडा तसं टेलर मेड करेल तुझ्यासाठी तारण. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. According to your size, according to your need. बरोबर तुझ्या मोजमापाप्रमाणे, तुझ्या अंगकाठीप्रमाणे आणि तुझ्या गरजेप्रमाणे देव तुझं तारण तुला शिवून घडवून देईल. If you see around you, तुम्ही जावती पाहिलं, it's a mess everywhere. सगळीकडे बर्बादी बर्बादी. Everywhere it's a mess. भयानक अवस्था अलीकडे या जगाची. देखो इधर देखो उधर देखो समजेगा. Prices are soaring high. महागाई एवढी वाढली आहे ज्याला सुमार नाही. There is no hope. आशा नाही. लोकांना आज आशा नाही. Population is increasing. लोकसंख्या एवढी वाढली आहे ज्याला लिमिट नाही. We are the most populous country in the world. भारत देश अख्ख्या जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. The land is small, people are more. देश छोटा आहे, जमीन कमी आहे आणि लोक जास्त आहेत असं झालंय आपलं. Things are turning hard. गोष्टी अवघड होत चालल्या आहेत. I know of people मला असे लोक ठाऊक आहेत who are fighting their cases जे आपल्या केस लढतायत कोर्टात and their number is about 20 lakhs or something. आणि त्यांच्या अगोदर 20 लाख वगैरे अजून केस पेंडिंग आहेत. कधी लागायचा यांचा नंबर मला सांगा. कधी निकाल मिळायचा, कधी न्याय मिळायचा. Some of them have already gone in the grave. त्यांच्यातले काही जण ऑलरेडी वारले गेले, Justice denied. पण त्यांना न्याय नाही मिळाला. Condition is bad. अशी अवस्था इतकी वाईट आहे. मी तुम्हाला हे चित्र रंगवून सांगतोय. Only God can help you. म्हणजे काय, फक्त देवच तुम्हाला सहाय्य करू Your शकतो. wisdom will fail. आता देवाशिवाय खरं नाही. तुझं Your ज्ञान जाणार. education will fail. तुझं ज्ञान, तुझं शिक्षण Your अपेक्षित strength ठरेल, will तुझी fail. शक्ती अपेक्षित Your ठरेल, people will fail. तुझे लोक अपयशी ठरतील. My God will not fail. घरचे बाहेरचे सगळे अपयशी ठरतील, पण देव नाही कधी अपयशी ठरत. Now is the time to turn 180 degrees to God. आत्ताची वेळ आहे 180 डिग्रीनं देवाकडे वळा. पर्यायच नाही, देव लागतोच. And allow him to work. आणि देवाला परवानगी द्या की ये आणि माझ्या जीवनात कार्य कर. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवाल. Whatever is your trouble, आणि जो काही तुमचा त्रास आहे you have to share it with God देवाला तो त्रास सांगा and let him answer you. आणि देवाला तुम्हाला उत्तर देऊ दे. You will be touched. तुम्हाला स्पर्श The होईल. moment I call upon the name of Jesus, ज्या क्षणाला मी येशूंच्या नावाचा दावा करीन, he will faithfully come विश्वासूपणे येशू and he येतील will touch you. आणि तुम्हाला स्पर्श करतील. He will drive out the demon from your life. आणि सैतानाला, भूतांना तुमच्या जीवनातनं काढून लावतील. He will drive out the depression from your life नैराश्याला तुझ्या जीवनातनं काढून लावतील and he will bring light in your life. आणि तुझ्या जीवनामध्ये प्रकाश आणि जीवन आणतील. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला डोळे घट्ट बंद करा आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. With your whole heart. संपूर्ण हृदयाने बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. मला प्लीज क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला शुद्ध कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, my life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालं. I have no peace. मला शांती I नाही. have no joy. माझ्यात आनंद I नाही. don't know what to do. मला कळत नाही मी काय करू. Please forgive me प्लीज मला क्षमा of कर. all my sins. माझ्या सगळ्या पापांची Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Jesus, come. येशू ये. I invite you in मी my तुला heart. आमंत्रित करत आहे माझ्या हृदयात. Change my life. माझं जीवन बदल. I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. Lord, प्रभू, I'm in a mess. मी बर्बाद झालो. I don't know what to do. मी बर्बाद झालो. मला कळत नाही मी काय करू. I don't know what to do. मला समजत नाही मी काय करू. I'm broken. मी तुटलो. I'm shattered. मी खलास झालोय. If you don't help me, आता जर तू मला मदत केली नाही
I will have an early grave. तर मी मेल्यात जमा धर आता. Master, प्रभू come down खाली ये, and touch me. मला स्पर्श कर. See, Jesus is coming. येशू येत आहेत, Jesus is coming. येशू येत आहेत. As you call upon him, he will come. जसं येशूंचा धावा तुम्ही कराल येशू येतील. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave you sickness in सोड Jesus' सगळे name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Leave you sickness in सोड Jesus' सगळे name. आजार येशूंच्या नावात जाऊ See, दे. it is happening. ते घडत आहे, It is happening. घडत आहे. Jesus has already started touching you. येशू ऑलरेडी तुला स्पर्श करायला लागलेले. Every pain vanish in सगळ्या Jesus' वेदना name. येशूंच्या नावात जाऊ दे. Every pain vanish in Jesus' name. प्रत्येक वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Every body pain vanish in Jesus' name. अंगवेदना येशूंच्या नावात जाऊ दे. She is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Every sickness leave प्रत्येक आजार जाऊ दे in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with headaches, ज्या लोकांना डोकेदुखी I आहे command you in Jesus' name. मी आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave in the name of Jesus. सोड. Touch her and येशूंच्या answer her नावात. prayer now. Hallelujah. In Jesus' name. धन्यवाद येशू. Leave you devil in the name सोड of Jesus. सैताना येशूंच्या नावामध्ये. Leave in Jesus' name. सोड सैताना येशूंच्या नावामध्ये. Every body pain, अंगवेदना I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात See, it is happening. घडत आहे, It is happening all घडत over. आहे, सगळीकडे घडत आहे. Jesus is moving all over. येशू सगळीकडे He फिरतात. is touching you now. येशू तुला आता स्पर्श करतात. Call, call, call. येशूंचा धावा करा करा आणि करा. Call, call, call. येशूंचा धावा करा करा आणि करा. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Tumor, ट्युमर people suffering with ज्या tumor, लोकांना ट्युमर झाले let it vanish in Jesus' name. येशूंच्या नावात ते जाऊ देत. Swelling, सूज swelling in the body, अंगाला आलेली सूज leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Arthritis, संधिवात people suffering with त्या arthritis, लोकांना संधिवात झाला leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. Spondylitis, मानेचा आजार leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Stomach pain, पोटातले आजार people suffering with stomach त्या pain, लोकांना पोटात दुखताय. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात It's happening. घडत आहे. Come on, call, call, चला call. सर्वांनी त्याचा धावा करा करा आणि करा. Call out to Jesus. सर्वांनी येशूंचा धावा करा. Your misery will be over. तुमचे सगळे त्रास संपतील. Your pain will be over. तुमच्या वेदना संपतील. Your suffering will be over. तुमचे त्रास संपतील. Your curse will be over. तुमचे शाप संपतील. Your death will be over. तुमचा मृत्यू कर्ज संपेल. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी. There are people here who have got lumps in the काही body. लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत. Jesus is touching you येशू now. तुम्हाला आता स्पर्श Be करताय. healed in Jesus' name. येशूंच्या नावावर बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody cannot move the head. एक माणूस आलाय त्याला डोकं हलवता येत You नाही. cannot move your neck. त्या माणसाला मान हलवता येत नाही. Lord Jesus, प्रभू येशू touch them त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. Tuberculosis, क्षयरोग TB, क्षयरोग be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. TB be healed in Jesus' name. क्षयरोग येशूंच्या नावात बरा होऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Piles problem. मूळव्याधाचा आजार People suffering with piles ज्या problem. लोकांना मूळव्याध झालाय Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. It's happening. घडत आहे. It's happening in घडत Jesus' आहे name. येशूंच्या नावात. It's happening in Jesus' name. येशूंच्या नावात घडत आहे. Thyroid problem. थायरॉइडचा आजार People who have thyroid problem. ज्या कोणाला थायरॉइड झालंय Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Every kind of allergies. प्रत्येक पद्धतीची अलर्जी Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी होऊ दे. Skin disease. त्वचा रोग Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Problem in the eyes. डोळ्यांचा आजार Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal their आणि त्यांना eyes. आरोग्य दे डोळ्यांना. Lord, प्रभू let the blind see. अंधांना दिसू दे. Touch their eyes. त्यांच्या डोळ्यांना स्पर्श Open कर. their त्यांचे eyes. डोळे उघड. Open their त्यांचे ears. कान उघड. Open their mouth. त्यांचं मुख उघड. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद It is येशू. happening घडत now. आहे आता It सुद्धा. is happening now. आताही घडत आहे. It is happening now. आताही घडत आहे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो I command you तुला मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go in सैताना Jesus' जा name. येशूच्या नावात. Every witchcraft power leave. चेटूक करणी सोडून जाऊ दे. Every demonic power leave. सैतानी शक्त्या सोडून जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. The devil is going away. सैतान निघून चाललाय. Leave you सोड devil in सैताना Jesus' येशूच्या name. नावात. Every divination leave in Jesus' तंत्र name. मंत्र विद्या येशूच्या नावात सोड. Every witchcraft power leave in चेटूक Jesus' name. करणी येशूच्या नावात सोड.
You also say, तुम्ही म्हणा say, devil, leave me in म्हणा Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड, Witchcraft power, leave me in Jesus' चेटू name. करणी मला येशूंच्या नावात सोड, Curses, leave me in Jesus' सर्व name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे, Demonic activity, leave in Jesus' name. सैतानी शक्त्या कार्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Say, दे, fear, leave me in म्हणा Jesus' name. भीती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे, Say, curses, leave me in म्हणा Jesus' name. शाप येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Every power is breaking. प्रत्येक सामर्थ्य तुटत आहे, Every demonic power is breaking. प्रत्येक सैतानी सामर्थ्य तुटत आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात. Heart problem be हृदयाचे healed. आजार बरे होऊ देत, Stone in the kidney be healed. किडनीतले खडे बरे होऊ देत, Liver problem be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ देत. Father, दे बाबा, those who need children, ज्या लोकांना संतान हवंय bless those couples in Jesus' त्या name. जोडप्यांना संतानाचा आशीर्वाद येशूंच्या Bless नावात. those couples in Jesus' त्या name. त्या जोडप्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Those who cannot walk, त्यांना चालता येत नाही, let them rise up and walk, Lord. त्यांना उठू दे आणि चालता येऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Whatever they want, give it to them, त्या Lord. लोकांना जे काही हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. त्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them त्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2, 3, 4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Those who are in debts, ज्यांना कर्ज झालंय remove them from their debts. त्यांना कर्जातून काढ. God will remove you from your debts. देव तुम्हाला तुमच्या कर्जातून काढेल, Don't worry. काळजी करू He नका. will give you a breakthrough. देव तुम्हाला नवीन सुरुवात देईल, He will give you promotion in देव your तुम्हाला life. बढती देईल आयुष्यात. The chains are snapped in Jesus' सगळ्या name. साख्या येशूंच्या नावात तुटलेल्या आहेत. It is breaking in Jesus' सर्व name. साख्या येशूंच्या नावात तुटतायत. That curse is breaking in तो Jesus' name. शाप येशूंच्या नावात तुटतोय. You will flourish. तुम्ही नक्की समृद्ध व्हाल, You will thrive. तुम्ही नक्की भरभराटीला याल, You will come up in life. नक्की तुम्ही आयुष्यात उत्कर्षाला याल In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात. Amen and आमेन amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. आमेन. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद. Jesus. Thank you, तुझे आभार. Jesus. धन्यवाद धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका, God has taken over. देवाने ताबा घेतलाय. You shall be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल, You shall be healed. तुम्ही बरे व्हाल, Your life will be made. तुमचं जीवन जरूर बनेल, Your future will be sealed. भविष्य जरूर शिक्कामोर्तब होईल. Keep coming. येत राहा, Keep praying. प्रार्थना करत राहा, Keep trusting in God. देवावर विश्वास कायम ठेवा, Things will change. गोष्टी बदलतील.